बरं. मागच्या क्लासमध्ये आपण हा जो पेपर आहे ट्रेंड्स अँड थिअरीज ऑफ हिस्ट्री याचा एक ओव्हरव्ह्यू फक्त घेतला होता. आणि त्यातला जो पहिला टॉपिक आहे ओरिएंटलिझम किंवा ओरिएंटलिस्ट हिस्ट्री हिस्ट्री रायटिंग, त्यालाच आपण मराठीमध्ये पौरात्यवादी इतिहास लेखन असं म्हटलं जातं. त्याची त्याची चर्चा आज आपण करणार आहे. तुम्हाला वर्ड फाईल पण दिसतंय. मी मराठीतली वर्ड फाईल टाकली आहे आपल्या क्लासरूमवरती, पण ते गुगल ट्रान्सलेशन काही तितकं व्यवस्थित होत नाही. तर माझं सजेशन तर हेच राहील की तुम्ही ते डाउनलोड वर्ड फाईल मुद्दामच टाकली मी की तुम्ही ते डाउनलोड करून त्याच्यामध्ये करेक्शन्स करू शकाल. मला तेवढं शक्य नाही होत इतके सगळे नोट्स सगळ्यांचे ते गुगल ट्रान्सलेट करून त्याला मराठीत करणं. मी मागच्या सेमिस्टरमध्ये प्रयत्न केला. ते बरंच वेळ जातो त्याच्यामध्ये, आणि आता सध्या फोर्थ सेमिस्टरच्या परीक्षेची वगैरे पण तयारी सुरू आहे. तर तुम्ही ते डाउनलोड करून ते वाचा, मग माझं लेक्चर ऐका, आणि मग त्याच्यामध्ये करेक्शन ते करून घ्या, किंवा मग इंग्लिशमधून तुम्ही ते करेक्शन करू शकता. मला मागच्या वेळेस तर मी बऱ्याच मुलांना म्हटलं की तुम्हाला जर काही इच्छा असेल तर मी तुम्हाला इंग्लिश मिडियमच्या क्लासरूम मध्ये सुद्धा ऍड करतो, म्हणजे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही तुम्हाला त्याची तुलना करून तुम्हाला ते व्यवस्थित समजू शकतं. मी इंग्लिश मिडियमच्या क्लासचा कोड सुद्धा मराठी मिडियमच्या क्लासरूमवर खूप आधीच पाठवला आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं प्रांजलीने जॉईन केलेला आहे ऑलरेडी. आणि आता मराठी मिडियमचा क्लास मी वेगळा सुरू केला आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही मराठी मिडियमचे बरेचसे लोक जॉईन झालेले आहेत. बरं, ठीक आहे, आता पुढे जाऊया. सर, हा, बोला बोला. अपलोड केलंय. प्रांजली, तुमचा आवाज 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 क्लिअर नाही येत आहे मला. तुम्ही थोडस. हा, बोला. नाही नाही नाही, मला समजत नाही तुमचं बोलणं. थोडस मोबाईल जवळ पकडून किंवा इयरफोन असेल तर इयरफोन लावून बोलू शकता का? हा, बोला, आता बोला. हा. त्या दिवशी क्लास अपलोड केलाय का? नाही प्रांजली, तुमचा आवाज कट होत आहे सारखा, म्हणजे मला समजत नाही तुमचा प्रश्न. किंवा मग तुम्ही मला फोन करता का? फोन करू शकता पाहिजे असेल तर. आत्ता अर्जंट अर्जंट जर का असेल, आत्ताच याच्याशी रिलेटेड काही असेल तर फोन करा. किंवा मग तुम्हाला हा टाईप करायला अडचण जाईल तुम्हाला. इतर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही टाईप पण करू शकता. आणि प्रांजली, एकदा बोलून बघा परत तुम्ही, जवळ मोबाईल वगैरे घेऊन. सर, हा, बोला. आपलं हे तुम्ही जे कालचं सांगितलं लेक्चर मी अटेंड नाही करू शकली, तर मी पाठवली आहे का? हो हो, ते पाठवली आहे ना. तिथं नॉर्मल पॅटर्न आहेच. जे जे रेकॉर्ड जे आपलं लेक्चर होतं ते मी रेकॉर्ड करून त्याला त्याची लिंक युट्यूबवर टाकत असतो, आणि त्याची लिंक आपल्या क्लासरूम मध्ये राहतेच. त्यामुळे तुम्हाला पाहता येईल कालचं लेक्चर सुद्धा. मी क्लासरूम मध्ये बघितलं सर, पण तिथे आपलं जुन्या याच्यात नाहीये दिसत, ते जुनेच दिसत आहे. नाही, तुम्ही मराठी मीडियमच्या नवीन क्लासरूम मध्ये जॉईन केलं का? नाही सर. हा, मी ग्रुपवर टाकलं होतं ना. कोणी कोणी जॉईन केलं आहे मराठी मीडियमच्या नवीन क्लासरूम मध्ये? मला मी माहित केलंय नाही. सर. ऋषिकेश, तुम्ही केलंय? हो सर. हा, ऋषिकेशनी केलं आहे. त्याच्यामध्ये आहे, तो कोड आहे. तुम्ही आपसात बोलून किंवा सर, तो कोड कधी कधी काय होतं, आपण त्याच्यावर बरेच पोस्ट टाकत राहतो, कोड मागे चालला जातो बराच, तर ते थोडंसं स्क्रॉल करून पाहून घ्या. नवीन क्लासरूम मी जेव्हा आता मला वाटते 5-6 दिवस झाले असतील, मी नवीन क्लासरूम तयार केली, आणि त्याच्यावरती ही लिंक आहे तुमची मराठी मीडियमच्या लेक्चरची. ठीक आहे ना? ठीक आहे सर, थँक्यू. ओके. प्रांजली, तुमचं बोलणं मला समजलं नाही. हा, प्रांजली, बोलून बघा. कोण बोलताय? महिमा बोलते. प्रांजली, हे बोला प्रांजली. हो, नाही नाही बेटा, तुझा आवाजच नाही येत आहे. नाही नाही, मला समजत नाही आहे. तू नंतर मला कॉल करा. हा? नंतर कॉल करा, किंवा काही अर्जंट असेल तर मग आता कॉल करा. क्लासमधून क्लास सुरू असताना क्लासची रिलेटेड काय असेल तर मी अटेंड करतो इथे. ठीक आहे ना? ओके. तर आता आपण पुढे जाऊया. तर मी आता, हा जो पहिला टॉपिक आहे आपला पौरात्यवादी इतिहास लेखन. तर पौरात्यवादी इतिहास लेखन कशाला म्हणतात, आणि या पौरात्यवादी इतिहास लेखनामध्ये कोणत्या 2 महत्वाच्या इतिहासकारांनी आपलं योगदान केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. एक मिनिट, मी खिडकी लावून घेतो, तिकडे काम सुरू आहे, आवाज फार येतोय.
तर ज्या पश्चिमेकडच्या स्कॉलरनी, ज्या युरोपातल्या स्कॉलरनी, युरोपातल्या पंडितांनी ज्या पूर्वेकडच्या देशाचं अध्ययन करून जे लिखाण केलेलं आहे, त्या लिखाणामधून एक विशेष दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो आणि या दृष्टिकोनालाच पौरात्यवाद म्हणतात. उदाहरणार्थ, पूर्वेकडची लोक हे पश्चिमेकडच्या लोकांच्या तुलनेमध्ये जास्त धार्मिक प्रवृत्तीचे आहे. ते मेडिटेशन, योगा आणि संस्कृती याचा विकास या पूर्वेकडच्या देशामध्ये जास्त झालेला आहे. पण सायंटिफिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये झालेला नाही, सायन्सचा विकास त्यांच्यामध्ये झालेला नाही. हा जो एक विशेष दृष्टिकोन होता, त्या दृष्टिकोनाचा प्रभाव जो आपल्याला दिसून येतो, त्या प्रभावाच्या अनुसार त्या प्रभावाखाली जे लिखाण केलं गेलेलं आहे त्यालाच म्हटलं जातं पौरात्यवादी इतिहास लेखन. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे पश्चिमेकडच्या देशांनी अगदी सुरुवातीला 18व्या शतकामध्ये, 19व्या शतकामध्ये ज्या पद्धतीने पूर्वेकडच्या देशाचा इतिहास लिहायला सुरुवात केली त्यालाच पौरात्यवादी इतिहास लेखन म्हटलं जातं. तर या पश्चिमेकडच्या देशांना, युरोपातल्या देशांना पूर्वेकडच्या देशांबद्दल उत्सुकता का बरं असावी, का बरं त्यांनी अध्ययन करावं? तर त्याच्यामध्ये महत्वाची काही काही कारण आहे. एक तर काम होतं मिशनरीजचं. बघा, मिशनरीजना भारतामध्ये येऊन किंवा पूर्वेकडे जाऊन आपल्या धर्माचा प्रसार करायचा होता आणि ज्या लोकांमध्ये आपल्या धर्माचा प्रसार करायचा आहे त्या लोकांची भाषा, त्या लोकांची संस्कृती ही जर का आपल्याला माहीत असली तर आपण त्या दृष्टिकोनातून जास्त त्या लोकांशी इंटरॅक्शन करू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून त्या लोकांना आपल्या धर्माकडे जास्तीत जास्त वळवण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि म्हणूनच या मिशनरीजनी या पूर्वेकडच्या देशाचं अध्ययन करायला सुरुवात केली. ट्रेड या युरोपातील देशांमध्ये बऱ्याच इंडस्ट्रीज विकसित झाल्या होत्या आणि तिकडनं मग ट्रेड त्यांना आपला पसरवायचा होता, व्यवहार करायचा होता. आणि ज्या देशाशी साधारणतः आपल्याला व्यवहार करायचा असतो त्या देशाची भाषा आणि संस्कृती जर का आपल्याला माहिती असली तर आपण त्यांच्याशी जास्त व्यवस्थितपणे आपण करू शकू. या उद्देशातून सुद्धा बऱ्याचशा लोकांनी पूर्वेकडील देशाची भाषा आणि संस्कृती शिकण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर पूर्वेकडील देशांबद्दल एक उत्सुकता लोकांमध्ये होती, युरोपातल्या लोकांमध्ये, आणि या उत्सुकतेला जास्त बढावा तेव्हा मिळाला जेव्हा पुनर्जागरणाचं युग झालं. पुनर्जागरणाबद्दल मी तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरमध्ये सांगितलेलं आहे की 14व्या-15व्या शतकामध्ये युरोपमध्ये एक पुनर्जागरणाचं युग आलं, ज्याच्यामुळे लोकांनी एक सायंटिफिक दृष्टिकोनातून मनुष्याच्या जीवनाकडे बघण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा तुमची उत्सुकता जागृत होते तेव्हा तुम्ही नवीन नवीन संस्कृती, नवीन नवीन भाषा त्यांच्याबद्दल शिकणे, त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करता. आणि या या पुनर्जागरणाच्या युगामुळे सुद्धा या पश्चिमेकडच्या देशांना, पश्चिमेकडील लोकांना पूर्वेकडील देशांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्याच्यानंतर याच काळामध्ये आपण पाहतो की एक रोमांचकारी इतिहास लिहिण्याचा प्रघात सर्वसाधारणतः युरोपीय लोकांमध्ये पसरला होता. आणि एक कुठलं तरी खूप दूरचा देश आहे त्याच्याबद्दल एक रोमांचकारी इतिहास लिहिणं सोपं पडतं, कारण ते वास्तवापासून बरंच दूर असतं. आणि म्हणून सुद्धा युरोपातल्या लोकांनी पूर्वेकडे पाहण्याचा प्रयत्न केला. सायंटिफिक रिव्होल्युशन, एक सायन्सचं युग युरोपामध्ये आलं आणि मग जेव्हा सायंटिफिक दृष्टिकोन रेनेसाप्रमाणे, पुनर्जागरणाप्रमाणे जागृत झाला तर आणखी जास्त गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे, आणखी नवीन नवीन संस्कृतीबद्दल आपण माहिती करून घ्यायला पाहिजे, ही एक प्रवृत्ती उदयास लागली. त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय राजांना हरवलं आणि जवळजवळ संपूर्ण भारतावर आपलं आधिपत्य स्थापित केलं. तेव्हा ज्याप्रमाणे आधीचे राजे महाराजे इथल्या पंडितांना, इथल्या ज्ञानी लोकांना आपल्या दरबारी कामाला ठेवायचे, आपल्या दरबारात ठेवायचे, त्याप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनीला सुद्धा वाटलं की आता ही आपली जबाबदारी आहे. आणि ईस्ट इंडिया कंपनीने सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये या पौरात्यवादी इतिहास लेखांना, पौरात्यवादी अध्ययनाला जास्तीत जास्त बढावा देण्याचा प्रयत्न केला. तर आता हे जे पौरात्यवादी होते यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात. उदाहरणार्थ डिनिस विडाल नावाचा एक स्कॉलर आहे. तो सांगतो की या ओरिएंटलिस्ट मध्ये, या पौरात्यवादी इतिहास लेखनामध्ये दोन प्रकारचे पौरात्यवादी असतात. एक असतात स्कॉलेस्टिक आणि एक असतात रोमॅन्टिक. स्कॉलेस्टिक म्हणजे काय? जो एक स्कॉलर एक अध्यापन आणि एक शास्त्रोक्त पद्धतीने अध्ययन करून मांडणी करतो. आणि एक असतो रोमॅन्टिक, रोमांचकारी इतिहास लेखन करण्यात ज्याचा उद्देश राहतो, तो रोमॅन्टिक दृष्टिकोनातून इतिहासाची मांडणी करतो. आणि या व्यतिरिक्त पीटर हिच नावाचा एक लेखक आहे, त्यांनी तर ओरिएंटलिस्टचे 6 प्रकार सांगितलेले आहेत. तो सांगतो की पॅट्रोनायझिंग ओरिएंटलिस्ट असतात, की पॅट्रोनायझिंग म्हणजे काय? एखाद्याची प्रशंसा करणं की त्याला आणखी उत्साह वाटला पाहिजे. उदाहरणार्थ शिक्षक जसं विद्यार्थ्यांची प्रशंसा करतात, अरे खेळाडूची प्रशंसा करतात, वा वा छान 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 आणखी कर. तसंच हे जे भारतावर युरोपीय लोकांनी आधिपत्य आपलं स्थापित केलं
त्यांनी एक पॅट्रोनायझिंग दृष्टिकोनातून भारतीय लोकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा इतिहास लेखन केलेलं आहे ओरिएंटलिस्ट मध्ये. पॅट्रोनाइज ओरिएंटलिस्ट, काही काही ओरिएंटलिस्ट असे होते की ज्यांना या राजा महाराजांनी आपल्या दरबारात कामाला ठेवलं होतं आणि या युरोपीय लोकांनी भारतीय संस्कृतीची, भारतीय भाषांची प्रशंसात्मक लिखाण केलेलं आहे. रोमॅन्टिक ओरिएंटलिस्ट आधी सांगितलेलं आहे, रोमांचक पद्धतीने इतिहासाची मांडणी करणं. नॅशनलिस्टिक ओरिएंटलिस्ट काय होते, हे सर्वसाधारणतः भारतीय परंपरेतून निर्माण झालेले, ज्यांना आपल्या भारताची प्रशंसा करायची होती, भारतीय संस्कृती खूप विकसित होती असं सांगायचं होतं. त्यांना नॅशनलिस्टिक, राष्ट्रवादी, पौरत्यवादी म्हटलं जातं. क्रिटिकल ओरिएंटलिस्ट, काही काही ओरिएंटलिस्ट, काही काही पौरत्यवादी एक होते की जे क्रिटिकल दृष्टिकोनातून अध्ययन करायचं, बिलकुल छाननी करून अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून मांडणी करायचे. रिडक्टिव्ह ओरिएंटलिस्ट म्हणजे काय, एक सॅम्पल घ्यायचं आणि ते सॅम्पल सगळ्यांसाठी खरं आहे असं सांगायचं, त्याला म्हटलं जातं रिडक्टिव्ह ओरिएंटलिस्ट. उदाहरणार्थ जसं की सती प्रथा ही फार कमी ठिकाणी होती, फार कमी लोकांमध्ये होती, पण भारतामध्ये सती प्रथा आहे आणि भारतामध्ये पुरुष मेला की त्याची पत्नी त्याच्यासोबत जाळली जाते, याला म्हणतात रिडक्टिव्ह ओरिएंटलिस्ट. रिडक्शन. उदाहरणार्थ तुमच्या क्लासबद्दल सांगायचं झालं की समजा 2-3 लोक, मला सारखं आता नाव दिसत असं, महिमा, ऋषिकेश आणि काजल, हे तिघं समजा रेग्युलर क्लासमध्ये असतील, तर या तिघांचं सॅम्पल घेऊन मी सांगेल की सेकंड सेमिस्टर मराठी मीडियम हा खूप रेग्युलर क्लास आहे, तर हे स्टेटमेंट बरोबर होणार नाही. किंवा मग जर का काही विद्यार्थी मुळीच क्लासमध्ये येत नसतील, तर मी त्या 2-3 विद्यार्थ्यांना पिकअप करून त्यांचं उदाहरण समोर करून जर का मी असं स्टेटमेंट करेल की सेकंड सेमिस्टर मराठी मीडियमचे विद्यार्थी मुळीच क्लासमध्ये येत नाही, फार इरेग्युलर आहे, तर ते सुद्धा बरोबर होणार नाही. तर याला म्हणतात रिडक्शनिझम, रिडक्टिव्ह. तुम्ही थोडेसे सॅम्पल घेता, काही उदाहरणं घेता आणि तुमचा हा उद्देश असतो हा निष्पक्ष अध्ययन करण्याचा नसतो. तर तशा पद्धतीचे सुद्धा पौरत्यवादी आपल्याला इथे दिसून येतात. रिॲक्शनरी ओरिएंटलिस्ट म्हणजे काय, पूर्वेकडच्या देशांनी आपल्या संस्कृती वर काही आक्षेप घेतले का, मग आपल्या संस्कृतीची खूप मोठ्या प्रमाणात प्रशंसा करा, याला म्हणतात रिडक्शनिस्ट ओरिएंटलिस्ट. तर या भारतामध्ये अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जे ओरिएंटलिस्टचं जे अध्ययन सुरू झालं, तर ईस्ट इंडिया कंपनीचा जो एक ऑफिशियल हिस्टोरियन होता, त्याचं नाव होतं रॉबर्ट ओर्मे. तर हा रॉबर्ट ओर्मेनी जे इतिहास लिहिला तो झाला ओरिएंटलिस्ट इतिहास लेखनाचा अगदी सुरुवातीचा प्रकार. उदाहरणार्थ त्यांनी जे पुस्तक लिहिलं, अ हिस्ट्री ऑफ मिलिटरी ट्रान्झिशन ऑफ द ब्रिटिश नेशन इन हिंदुस्तान फ्रॉम द इयर 1745, 1764 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं. तर त्या काळामध्ये मिलिटरीच्या ट्रान्झिशन बद्दल, मिलिटरीची व्यवस्थेबद्दल त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं पुस्तक, हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट ऑफ द मुघल एम्पायर ऑफ द मराठाज अँड ऑफ द इंग्लिश कन्सर्न इन हिंदुस्तान. तर हे अगदी सुरुवातीचे ओरिएंटलिस्ट एफर्ट मानले जातात. आणि या ब्रिटनच्या लोकांना जेव्हा भारतावर आपलं आधिपत्य स्थापित करायचं होतं आणि इथल्या लोकांचा इतिहास त्यांनी जेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इतिहास लेखनाची परंपरा इथे विस्तृत प्रमाणात विकसित झालेली नाही आहे. उदाहरणार्थ रॉबर्ट ओर्मे हा सांगतो की जेव्हा भारतीय लोकांना त्यांच्या इतिहासाबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा ते भारतातले इतिहास लोक अगदी भूतकाळात जाऊन आपल्या देवांबद्दल, ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याबद्दल सांगायला लागतात की ब्रह्मा जो आहे त्यांनी सृष्टीची निर्मिती केलेली आहे, आणि तिथून ते इतिहासाला सुरुवात करतात. आणि त्या सगळ्या गोष्टीचं काही प्रूफ मिळत नाही, ते सगळ्या दंतकथात्मक गोष्टी हे लोक सांगतात. त्यामुळे या लोकांमध्ये इतिहास लेखनाची परंपरा विकसित झालेली नाही आहे. आणि पण यांना जर का जाणून घ्यायचं असेल तर आपण यांचा इतिहास लिहायला पाहिजे, या भावनेतून सुद्धा ब्रिटिशांनी इतिहास लेखनाला सुरुवात केली. आणि या सुरुवातीच्या एफर्टमध्ये वॉरन हेस्टिंग जो गव्हर्नर जनरल होता बेंगॉलचा, त्यांनी फारसीचं अध्ययन केलं आणि मग फारसी त्याला येत होती आधीच, आणि कलकत्त्याला त्यांनी 1781 मध्ये एक मद्रसा स्थापन केला. जॉनथन डंकन हा बनारसच्या राजाच्या दरबारामध्ये ब्रिटिश रेसिडेंट होता, यांनी 1791 मध्ये तिथे एक संस्कृत शाळेची सुरुवात केली. आणि चार्ल्स विल्किन्स हा भारतात आला ब्रिटिश अधिकारी म्हणून, आणि त्यांनी 1770 मध्ये भगवद्गीतेचं संस्कृतमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलं. आणि वॉरन हेस्टिंग हा या संस्कृत टू इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये मुळे इतका प्रभावित झाला होता की तो आपला गीतेचे जे इंग्लिश ट्रान्सलेशन आहे तो कोट करायचा, आपल्या पत्रामध्ये लिहायचा, जेव्हा तो इंग्लंडला पत्र लिहायचा. तर सुरुवातीचे एफर्ट झाले. आता याच्यानंतर जे महत्वाचं योगदान आहे ते जे दोन पौरात्यवादी इतिहासकार आहे, विलियम जोन्स आणि जेम्स प्रिन्सेप. तर विलियम जोन्स बद्दल आता आपण चर्चा करूया. याचा कालखंड आहे 1746 ते 1794. हा अगदी लहान असताना पासूनच इंग्लंडमध्ये जेव्हा याचं पालन पोषण झालं, तेव्हाच हा एक एक्सेप्शनल स्कॉलर आहे हे लोकांच्या लक्षात आलं. बघा, एक एक्सेप्शनल स्कॉलरची एक गोष्ट राहते, त्याला पुष्कळ साऱ्या भाषा लगेच आत्मसात तो करू शकतो. तसं यांनी हिब्रू, ग्रीक, लॅटिन, अरबिक, पर्शियन ह्या सगळ्या भाषा आत्मसात केल्या.
आणि 1768 पर्यंत हा एक वेल नोन ओरिएंटलिस्ट म्हणून झाला होता. त्यानंतर त्यांनी लॉचं अध्ययन पण केलं आणि मग सुप्रीम कोर्टाचा जज म्हणून तो भारतामध्ये 1783 मध्ये आला. 1784 मध्ये वॉरन हेस्टिंगच्या मदत घेऊन त्यांनी आशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली आणि आशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना होणं हे पौरात्यवादी इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची गोष्ट होती. कारण बघा, आपण जर का इंडिपेंडेंटली स्वतंत्रपणे आपापल्या घरी अभ्यास करणं आणि एक अशी कुठली संस्था असणं जिथे सगळे स्कॉलर एकत्र येऊ शकतात, आपलं संशोधन काय लोकांपुढे मांडू शकतात, भाषणं देऊ शकतात, त्याच्यावर चर्चा करू शकतात, तिथे ग्रंथ त्यांना उपलब्ध होऊ शकतात, तर अशा सगळ्या गोष्टी आता आशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलमध्ये व्हायला लागल्यामुळे इथून आता भारताबद्दल किंवा पौरात्य देशांबद्दल फार मोठ्या प्रमाणात रिसर्चला सुरुवात व्हायला लागली. आणि या इन्स्टिट्यूशन मध्ये जी एक इतिहासाकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून बघण्याची पद्धती जी युरोपमध्ये विकसित झाली होती ती आता भारतीय संशोधनाला लागू करण्यात आली. ऑर्गनायझिंग ऑफ सायंटिफिक रिसर्च ज्याला म्हटलं जातं. आणि तसंच नेक्स्ट काम यांनी काय केलं की या आशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलनी संस्कृत टेक्स्टचं ट्रान्सलेशन हे इंग्लिशमध्ये त्यांनी केलं. आणि या आशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची मदत घेऊनच विल्किन्सनी भगवद्गीता ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केली, हितोपदेश त्यांनी ट्रान्सलेट केले. आणि तसंच या आशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलमधून जर्नल सुद्धा पब्लिश व्हायला लागले. तसंच सिस्टमॅटिक पद्धतीने जुन्या संस्कृत हस्तलिखित प्रती ह्या जमा करायच्या आणि त्याचे क्रिटिकल एडिशन बनवायचं, ही पद्धती सुद्धा या आशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलमध्ये सुरू झाली. क्रिटिकल एडिशन कशाला म्हणतात बघा, जुन्या काही प्रिंटिंग प्रेस किंवा झेरॉक्स हे फोटोकॉपीज वगैरे नसल्यामुळे लोक एका ग्रंथाची हातानेच कॉपी करायचे आणि हाताची कॉपी करताना त्याच्यामध्ये बऱ्याचशा चुका व्हायच्या. कधी कधी त्या चुका अजाणतेपणे व्हायच्या, कधी कधी जाणून बुजून त्या टेक्स्टला चेंज केलं जायचं, बदललं जायचं. लोकांचा काही उद्देश असायचा, स्वतःच्या फॅमिलीची प्रशंसा करणे, स्वतःच्या जातीची प्रशंसा करणे. आणि मग याच्यामुळे काय झालं की एका संस्कृत टेक्स्टचे वेगवेगळे व्हेरिएशन असायचे. उदाहरणार्थ महाभारताचे वेगवेगळे व्हेरिएशन आपल्याला मिळतात, रामायणाचे वेगवेगळे व्हेरिएशन मिळतात. तर हे सगळे व्हेरिएशन जे आहे, हे सगळे टेक्स्ट जे आहे, यांना एकत्र आणून एक स्टँडर्ड टेक्स्ट तयार करणे, त्यालाच म्हटलं जातं क्रिटिकल एडिशन. तशा बऱ्याचशा संस्कृत टेक्स्टचं क्रिटिकल एडिशन तयार करण्याची प्रक्रिया सुद्धा इथे सुरू झाली. विलियम जोन्स जो भारतात आला होता त्याला ग्रीक, हिब्रू, लॅटिन, पर्शियन ह्या सगळ्या भाषा येतच होत्या. पण सोबतच भारतामध्ये आल्याबरोबर त्यांनी पंडित रामलोचन कडून संस्कृत भाषा शिकला आणि मग त्यांनी संस्कृत शकुंतला हे जे नाटक होतं कालिदासाचं त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन त्यांनी केलं. आणि नंतर मग हे इंग्लिश ट्रान्सलेशन जर्मन भाषामध्ये ट्रान्सलेटेड झालं आणि हे युरोपमध्ये फार मोठ्या प्रमाणात हे प्रसिद्ध झालं. 20 वर्षामध्ये त्याचे 5 एडिशन निघाले. तसंच त्यांनी गीत गोविंद सुद्धा ट्रान्सलेट केलं. त्याच्यानंतर मनुस्मृती ट्रान्सलेट केलं. मनुस्मृती अर्थात त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालं. ते इट वॉज पब्लिश ॲज द नेम बिंग द इन्स्टिट्यूट ऑफ हिंदू लॉ या नावाखाली ते प्रकाशित झालं. ह्या सगळ्या गोष्टी आशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल बनवणे, ट्रान्सलेशन ऑफ शकुंतला, गीत गोविंद, मनुस्मृती, हे सगळं तर विलियम जोन्सचं कॉन्ट्रीब्युशन आहेच. पण आणखी एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन, आणखी 1-2 त्याचे महत्वाचे कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याची चर्चा आता आपण करूया. त्याला भारतामध्ये येण्याच्या पूर्वीच ग्रीक, लॅटिन, हिब्रू, पारसी या भाषा येत होत्या. भारतामध्ये आल्याबरोबर त्यांनी संस्कृत भाषा शिकला आणि मग या सगळ्या भाषांचं तुलनात्मक अध्ययन त्यांनी करायला सुरुवात केली. तेव्हा त्याच्या एक लक्षात आलं की बरेचसे शब्द हे लॅटिन, फारसी आणि संस्कृत या तिन्ही भाषेमध्ये सारखे आहे. उदाहरणार्थ मदर बऱ्याचशा आजकालच्या जे युरोपियन भाषा आहे, इंग्लिश, फ्रेंच, जर्मनी वगैरे, ह्या सगळ्या भाषांवर लॅटिन भाषेचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात आहे. जसं सर्वसाधारणतः आपण मानतो की भारतातल्या बहुतांश भाषांवर संस्कृतचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात आहे, तसंच लॅटिनचा प्रभाव या युरोपीय भाषांवर आहे. उदाहरणार्थ मदर म्हटलं जातं इंग्लिशमध्ये आणि संस्कृतमध्ये मातर म्हटलं जातं. फादरला आपण संस्कृतमध्ये पितर म्हटलं जातं, वडिलांना किंवा अँसेंटर्स जे असतात. तर या सगळ्या भाषेचं अध्ययन करून त्यांनी एक आपलं हायपोथिसिस मांडलं की जेव्हा या सगळ्या भाषांमध्ये बरेचसे शब्द समान आहे, याचाच अर्थ काय की हे सगळे भाषा बोलणारे जे लोक आहे यांचे पूर्वज खूप आधी, हजारो वर्ष आधी कुठेतरी एकत्र राहत होते आणि ते एक भाषा बोलत होते आणि तिथून ते वेगवेगळ्या ठिकाणी मायग्रेट झाले. एक गुट मायग्रेट होऊन भारतामध्ये आला आणि एक गुट हा मध्य आशियात राहिला आणि एक गुट हा युरोपमध्ये गेला. युरोपमध्ये गेलेल्या लोकांनी लॅटिन भाषेचा विकास केला
मध्य आशियामध्ये राहिलेल्या लोकांनी फारसी भाषेचा विकास केला आणि भारतामध्ये आलेल्या लोकांनी संस्कृत भाषेचा विकास केला. आणि हे जे एकत्र राहणारे लोक होते हे आर्य होते आणि म्हणूनच या आर्यांनी जिथे जिथे जे गेले तिथे तिथे जाऊन त्याने संस्कृतीचा विकास केला. हे आर्य लोक बाहेरून भारतामध्ये आलेले आहे. भारतामधल्या लोकांना त्यांनी हरवलं, आर्य येण्याच्या पूर्वीचे जे लोक होते द्राविडियन म्हणा, आणि मग त्या लोकांना कदाचित त्यांनी दक्षिणेमध्ये पळवून लावलं किंवा जंगलामध्ये पळवून लावलं, जे की आजचे आदिवासी आहे, किंवा मग त्यांना हरवून त्यांना शूद्र बनवलं. तर हे जे बाहेरून आर्य लोक आले हे भाषा आधारावर त्यांनी साबित करण्याचा प्रयत्न केला. याचे चांगले आणि वाईट परिणाम याचे ज्याचे आपण आता याची थोड्या वेळानंतर करू. फक्त तुम्हाला त्याचं हे जे भाषाशास्त्रावर आधारित आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत काय होता हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्याच्या आर्याच्या आक्रमणाचा सिद्धांत हाच होता की जेव्हा संस्कृत, लॅटिन आणि फारसी भाषा याच्यामध्ये बरीचशी समानता आपल्याला आढळते, याचाच अर्थ ही भाषा बोलणाऱ्या लोकांचे पूर्वज हे कुठेतरी एखाद्या ठिकाणी एकत्र राहत असतील, ज्यांना जे की आर्य होते, आणि मग आर्यांचीच एक ब्रांच भारतामध्ये आली. हा, याच्यानंतरचं त्याचं योगदान जे आहे, ग्रीक भाषा आणि संस्कृत टेक्स्ट, ग्रीक टेक्स्ट आणि संस्कृत टेक्स्ट याचं अध्ययन करून त्यांनी एक आपलं प्रमेय मांडलं की ज्या व्यक्तीला ग्रीक टेक्स्ट मध्ये सँड्रोकोटस म्हटलं जातं तोच व्यक्ती संस्कृत टेक्स्ट मधला चंद्रगुप्त आहे. तर जेव्हा सँड्रोकोटस आणि चंद्रगुप्त हा एकच व्यक्ती आहे हे जेव्हा जाणीव झाली किंवा हे जेव्हा निष्कर्ष निघाला, तेव्हा त्या चंद्रगुप्ताच्या जीवनाशी रिलेटेड बऱ्याचशा तारखा निश्चित व्हायला लागल्या. उदाहरणार्थ चंद्रगुप्त मौर्य हा 325 BC मध्ये राजा झाला होता, हे इतिहासकारांना निष्कर्ष काढता आला. आणि एक तारीख निघाली की त्याच्याशी रिलेटेड बऱ्याचशा तारखा हे इतिहासामध्ये काढणं हे शक्य होऊन जातं. उदाहरणार्थ 325 BC मध्ये जर का चंद्रगुप्त मौर्य हा राजा झाला असेल आणि चंद्रगुप्त मौर्यानी 25 वर्ष राज्य केलं याची माहिती जर का कुठे मिळाली तर आपण सरळ सरळ 325 BC मध्ये 25 वर्ष ऍड करू शकतो आणि चंद्रगुप्ताच्या राज्याचा कालखंड आपण काढू शकतो. आणि चंद्रगुप्तानंतर हा बिंबिसार राजा झाला, म्हणजे बिंबिसार कोणत्या वर्षी राजा झाला हे सुद्धा आपल्याला माहिती होतं. तर ही आपसातली जी सांगड राहते ती एखादी तारीख इतिहासातली निश्चित झाली की त्याच्याशी सांगड घालून आपण बऱ्याचशा तारखांबद्दल निष्कर्ष काढू शकतो. तर तो निष्कर्ष या सँड्रोकोटस आणि चंद्रगुप्त हे एकच व्यक्ती होता, हा निष्कर्ष जेव्हा विल्यम जॉन्सने काढला तेव्हा त्याच्याशी रिलेटेड, प्राचीन भारताशी रिलेटेड बऱ्याचशा तारीख निश्चिती होण्याचं काम सोपं पडलं. तसंच पालीपुत्रा म्हणजेच संस्कृत मधलं पाटलीपुत्र आहे हे सुद्धा त्यांनी प्रमेय मांडला आणि त्याच्यामुळे सुद्धा प्राचीन भारताबद्दल, पाटलीपुत्र शहरात कशी व्यवस्था होती, पाटलीपुत्र शहर कसं होतं याच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळायला लागली. तर हे झालं विल्यम जोन्स बद्दल. आता जेम्स प्रिन्सेपचं काय योगदान आहे त्याची चर्चा आपण करू. 1799 to 1840 या कालखंडामध्ये जेम्स प्रिन्सेप होता आणि तो इंग्लिश स्कॉलर होता, ओरिएंटलिस्ट होता, अँटिक्वेरियन होता, म्हणजे काय जुन्या वस्तू जमा करण्याचा त्याला हौस होती. आणि बेंगॉल मध्ये जे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना झाली तिथला तो एक फाउंडर होता, त्याची सुरुवात करणारा तो एक होता. आणि पण त्याचं सगळ्यात महत्वाचं योगदान जे आहे ते आहे खरोस्ती आणि ब्राह्मी लिपीचं वाचन करणं. तर ही खरोस्ती आणि ब्राह्मी लिपी काय आहे की अशोकाचे जे इन्स्क्रिप्शन होते, जे कोरलेले लेख असायचे दगडांवरती आणि मेटल प्लेटवरती वगैरे वगैरे, तर हे सगळे कोरलेले लेख कोणत्या भाषेमध्ये आहे हे कोणी वाचू शकत नव्हतं. त्याला वाचण्याचा बरेच स्कॉलर प्रयत्न करत होते. जर्मन स्कॉलर सुद्धा भारतीय इतिहासामध्ये बराच इंटरेस्ट घ्यायला लागले होते आणि ते सुद्धा वाचण्याचा प्रयत्न करत होते. त्याची कॉपी करून त्याचे फोटो काढून घेऊन जायचे आणि मग कुठलं लेटर कुठे जुळतं का, कुठलं लेटर त्याची पुनरावृत्ती होते का, किंवा एखाद्या फोटोच्या खाली एखादं लेटर आहे का, तर त्या फोटो म्हणजे चित्राच्या खाली एखादं लेटर आहे का, चित्राच्या खाली एखादा शब्द आहे का, मग त्या शब्दाचा अर्थ काही होतो का, हे सगळं अध्ययन करणं हे फार जटिल आहे, फार कठीण आहे, फार टायरिंग आहे, फार थकवणार आहे. तर यांनी काय केलं, हे जे अशोकाचे इन्स्क्रिप्शन, अशोकाचे जे लेख सगळीकडे पसरले होते भारतभर, त्याच्या फोटोज काढल्या आणि तो फोटो पसरवून तो आपल्या टेबलवर ठेवायचा आणि सकाळी उठल्यापासून तो तिथे बसायचा. असं त्यांनी जवळजवळ 7 वर्ष केलं आणि या 7 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर त्याला ब्राह्मी आणि खरोस्ती स्क्रिप्ट ही वाचण्यामध्ये त्याला यश आलं. आणि ब्राह्मी आणि खरोस्ती स्क्रिप्ट त्यांनी त्याला वाचणं शक्य झाल्यामुळे आपल्याला अशोकाबद्दल आणि बौद्ध धर्माबद्दलची बरीचशी माहिती आहे आता त्या सगळ्या जी त्या लेखांमध्ये होती ती सगळी आता बाहेर आली, आपल्याला मिळाली.
हा जेम्स प्रिन्सेप जो होता तो कलकत्त्याला मिंट ज्याला म्हणतात ना, टंकसाळ जिथे नाणे बनवली जातात, त्या नाणे बनवण्याच्या कारखान्यामध्ये कामाला होता. आणि अतिशय परिश्रमामुळे खरं तर 41 वर्षामध्येच त्याचा फार लवकर मृत्यू झाला. पण त्याचं ते ब्राह्मी आणि खरोसची स्क्रिप्ट वाचणं हे अत्यंत महत्वाचं योगदान भारतीय इतिहास लेखनाला किंवा पौरात्यवादी इतिहास लेखनाला आहे, असं म्हणता येईल. 1834 मध्ये त्याला हे वाचण्यामध्ये यश आलं. आणि त्याच्या मृत्यूनंतर 1858 मध्ये इंडियन अँटिक्विटीज नावाचा त्याचा एक ग्रंथ सुद्धा प्रकाशित झाला, ज्याच्यामध्ये प्राचीन भारताबद्दल बरीचशी माहिती आपल्याला मिळते. तर ह्या ओरिएंटलिस्टचं काय योगदान होतं, काय महत्व होतं, तर सगळ्यात पहिलं योगदान त्यांचं हे आहे की जी सायंटिफिक दृष्टिकोनातून, शास्त्रीय दृष्टिकोनातून इतिहास अध्ययनाची परंपरा ही युरोपीय देशामध्ये सुरू झाली होती, ती त्यांनी भारतात आणली. इतिहासाच्या संशोधनासाठी किंवा इतिहासाच्या ज्ञानासाठी भाषाशास्त्र कसं महत्वाचं असतं याची माहिती किंवा हे आपल्याला विल्यम जोन्सच्या प्रयत्नातून कळतं. विल्यम जोन्सचं जे चंद्रगुप्त आणि सॅन्ड्रोकोटस हे जे प्रमेय त्यांनी मांडलं त्याच्या सुद्धा आपल्याला बरीच माहिती मिळते. जेम्स प्रिन्सेपच्या ब्राह्मी आणि खरोस्तीच्या लिखाणामुळे अशोकन इन्स्क्रिप्शन आपण वाचू शकलो. त्याच्यामुळे अशोका आणि मौर्य साम्राज्य आणि बुद्धिझम याच्याबद्दलची बरीचशी माहिती आपल्याला मिळते. त्या कालखंडामध्ये इंग्लंडनी भारतीय राजांना हरवलं आणि भारतीय लोकांवर आपलं आधिपत्य स्थापित केलं होतं. त्यामुळे भारतीय लोकांचा आत्मविश्वास हा कुठेतरी गमावल्यासारखा झाला होता. पण या पौरात्यवादी इतिहासकारांनी सगळ्या जगाला आणि भारतीय लोकांना सांगितलं की भारतीय परंपरा ही एकेकाळी फार मोठ्या प्रमाणात विकसित झालेली होती. यांची फिलॉसॉफी, यांचं ज्ञान, यांचं आर्किटेक्चर, यांचे मूर्तिशिल्प हे फार उच्च कोटीचं आहे. हे जेव्हा जगाला सांगितलं तेव्हा भारताची सुद्धा प्रतिमा सगळ्या जगामध्ये उजळून निघाली आणि भारतीय लोकांचा आत्मविश्वास सुद्धा वाढायला लागला. आता याचे जे नकारात्मक पैलू होते त्याची चर्चा आपण करू. बघा, विल्यम जोन्सने जे सांगितलं की आर्य लोक हे बाहेरून आलेले आहे आणि बाहेरून आल्यावरती त्यांनी इथे भाषा आणि संस्कृतीचा विकास केला. आणि इंग्लंडचे लोक सुद्धा बाहेरून आलेले आहेत. त्यामुळे बाहेरून आलेले लोक हे सांस्कृतिक दृष्ट्या सर्वश्रेष्ठ राहतात. त्यामुळे इंग्लंडचे लोक सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे, असा एक अर्थ कुठेतरी यांच्या लिखाणातून लोकांनी काढायला सुरुवात केली. अशी एक मानसिकता विकसित व्हायला सुरुवात इथे भारतामध्ये झाली. संस्कृत आणि लॅटिन आणि फारसी ह्या भाषा आपसामध्ये जुळलेल्या आहे. म्हणजे काय, जे आर्य होते ते बाहेरून आले आणि ते उच्चवर्णीय झाले. त्यांनी इथल्या लोकांना हरवलं, त्यांना शूद्र बनवलं किंवा त्यांना दक्षिणेमध्ये पिटवून लावलं. तर हे संस्कृत बोलणारे जे उच्चवर्णीय आहे, स्पेशली ब्राह्मिन्स, हे ब्राह्मण उच्चवर्णीय आणि युरोपचे लोक हे वंशाने एक दुसऱ्याशी जवळचे आहेत आणि त्यामुळे जातीमधला भेद वाढायला लागला. ब्राह्मण लोक किंवा उच्चवर्णीय जे आहे आपल्याला भारतीय लोकांपासून वेगळे, सर्वसामान्य भारतीयांपासून वेगळे, पण आपण युरोपियन लोकांच्या नजदीकचे आहोत असं त्यांची मानसिकता वाढीस लागली. जातीमधला भेद हा जास्त वाढीस लागला, कारण उच्चवर्णीय आता सर्व स्वतःला जास्त श्रेष्ठ समजायला लागले की आम्ही आणि युरोपीय लोक एका वंशाचे आहोत, आमचे पूर्वज कधी कुठेतरी एका ठिकाणी राहत होते, आमची संस्कृत आणि लॅटिन युरोपची जी आहे ती आपसात मिळते आहे, वगैरे वगैरे. असा एक विपरीत परिणाम सर्वसाधारणतः समाजामध्ये झाला. त्याच्यानंतरचा विपरीत परिणाम हा झाला की पौरात्यवादी इतिहासकारांनी सर्वसाधारणतः प्राचीन भारताचा इतिहास केला आणि प्राचीन भारतातली संस्कृती ही खूप श्रेष्ठत्वाला पोहोचलेली होती आणि तिचा नंतर ऱ्हास झाला. आणि ऱ्हास होण्याची वेगवेगळी कारणे अर्थात, पण त्याच्यामधलं एक महत्वाचं कारण हे आहे की मध्य काळामध्ये बाहेरून जे तुर्क आले, बाहेरून जे अरब आले, बाहेरून जे पर्शियन आले, अफगाणिस्तान मधून लोक आले, त्यांनी या प्राचीन संस्कृतीला नष्ट केलं. आणि हे जे मध्य काळामध्ये लोक आले, अरब, फारसी, तुर्क, हे धर्माने मुस्लिम होते आणि त्यामुळे या बाहेरून येणाऱ्या मुस्लिम धर्मियांनी प्राचीन काळात खूप उच्च स्तराला पोहोचलेली हिंदू संस्कृती नष्ट करायचा प्रयत्न केला. असं प्रमेय सुद्धा सर्वसाधारणतः आपल्याला या ओरिएंटलिस्ट पौरात्यवादी इतिहासकारांच्या लिखाणातून आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामुळे मग या दोन धर्मामधली जी तेढ होती ती आणखी वाढीस लागली. आणि भारतीय कशाला म्हणायचं, तर जे काही प्राचीन काळावर आधारित आहे, म्हणजे इस्लाम येण्याच्या आधीच्या कालखंडावर जे काही आधारित आहे ते भारतीय आहे, अशा पद्धतीची रचना, अशा पद्धतीची मांडणी सुद्धा या ओरिएंटलिस्ट इतिहासकाराच्या लिखाणातून आपल्याला दिसून येते.
आर्यन नॉन आर्यन डिवाइड जास्त झालं. उत्तर भारतातले लोक स्वतःला आर्यन आणि श्रेष्ठ समजायला लागले. दक्षिण भारतातले लोक तुम्ही द्राविडियन आहे, आणि द्राविडियन लोकांनी सुद्धा या उत्तर भारतातल्या आर्यांनी आपली संस्कृती नष्ट केली. त्याच्यामुळे आर्यन नॉन आर्यन डिवाइड हा जो भेद होता हा सुद्धा आणखी वाढीस लागला. प्राचीन काळी भारत खूप चांगला होता, त्यामुळे प्राचीन भूतकाळातल्या गोष्टींवर अवास्तव अभिमान करायचा आणि आपल्या वास्तव परिस्थिती जी आहे ती चांगली करण्याचा प्रयत्न नाही करण्याची काही आवश्यकता नाही, किंवा भविष्य निर्मितीची काही आवश्यकता नाही. त्यामुळे जसं होतं ना, बरेचदा आपण पाहतो की भूतकाळातल्या गोष्टी घेऊन खूप लोक बढाया मारतात, पण वास्तव आजचं काय आहे, आजची आपली कंडिशन सुधारण्यासाठी काय करता येईल याच्याबद्दल चर्चा करत नाही. तर ते सुद्धा याचा एक परिणाम आपल्याला दिसून येतो की भारतीय लोकांमध्ये सर्वसाधारणतः प्राचीन इतिहासाबद्दल, प्राचीन भारतीय इतिहासाबद्दल प्रशंसात्मक लिखाण करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली. भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने स्पिरिच्युअल संस्कृती आहे, अशा पद्धतीचं लिखाण सुद्धा याच्यामध्ये दिसून येतं आपल्याला. आणि भारतीय लोक जेव्हा शिकले तेव्हा या पौरात्यवादी इतिहासकाराच्या दृष्टिकोनातूनच ते स्वतःकडे पाहायला लागले. उदाहरणार्थ सर्वसाधारणतः होतं ना की समाजामध्ये किंवा घरामध्ये सुद्धा ज्याच्या हाती पॉवर असतं तर सगळे लोक त्या दृष्टिकोनातूनच बिहेव करायला लागतात. उदाहरणार्थ घरात जर का आपल्या वडिलांना टीव्ही पाहणं किंवा टीव्हीचा आवाज आवडत नसेल किंवा मोबाईल पाहणं आवडत नसेल, तर वडील असताना घरामध्ये आपण सर्वसाधारणतः मोबाईल बाजूला ठेवतो, टीव्ही बंद ठेवतो, कारण ते वडील हे घरामध्ये सत्ता त्यांच्या हातात असते. तर आपण आपलं बिहेवियर, आपलं वागणं सुद्धा त्यांच्या दृष्टिकोनातून मॉडिफाय करण्याचा प्रयत्न करतो. आणि तसंच होतं, भारतावर युरोपीय लोकांची सत्ता होती आणि मग युरोपीय लोकांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या दृष्टिकोनातूनच स्वतःला मोल्ड करण्याचा प्रयत्न भारतीय लोकांनी, भारतीय इतिहासकारांनी केला आणि आपली संस्कृतीची मांडणी त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती इतकी उच्च होती आणि या लोकांवर आम्ही आपलं आधिपत्य स्थापित केलं, अशी एक घमेंड युरोपियन लोकांमध्ये वाढीस लागली. एक बायपोलर रिप्रेझेंटेशन आपल्याला दिसून येतं की युरोप आणि ईस्ट, पूर्व आणि पश्चिम, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे, वेगवेगळ्या संस्कृती आहे, वेगवेगळी सभ्यता आहे. जाती व्यवस्था ही महत्वाची आहे, असं सुद्धा या ओरिएंटलिस्टच्या लिखाणातून आपल्याला दिसून येतं. जसं जातीमधला भेदभाव वाढीस लागला हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि आपण पाहतो की या ओरिएंटलिस्टचा एक चांगला परिणाम हे झाला की भारतीय लोकांना आपल्या संस्कृतीबद्दल माहिती झालं आणि त्यांचा स्वाभिमान वाढीस लागला. आणि म्हणूनच आपण बघतो की जशी जशी भारतामध्ये ब्रिटिशांचं साम्राज्य वाढीस लागलं तसं काय झालं की या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी किंवा ब्रिटिश सत्ता, ज्यांच्या हाती सत्ता होती, त्यांनी या पौरात्यवादी इतिहास लेखनाला मागे ढकललं आणि साम्राज्यवादी इतिहास लेखनाला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. कारण ब्रिटिशांचं साम्राज्य भारतीय लोकांसाठी कशा पद्धतीने चांगलं आहे हे त्यांना आपल्या लिखाणातून सांगून द्यायचं होतं. भूतकाळाचं अवास्तव ग्लोरिफिकेशन इथे आपल्याला दिसून येतं. तर इथे हा जो पौरात्यवादी इतिहास लेखन होता हा टॉपिक संपला आहे. याच्याबद्दल जर का तुम्हाला काही प्रश्न असतील तिथे तुम्ही आता मला विचारू शकता.